मन माझे मन बोलत नाही ग माझे, किती लाजे वेडे लाजर रे ग मन माझे. हे मन जे आहे ना ते आजवर कधीही कोणाला कळलेलं नाही. आपलं तरी आपल्याला नीट कळतं का हाही मोठा प्रश्नच आहे. एका क्षणात म्हणजे आत्तासुद्धा कदाचित आपण इथे बसलेलो आहोत, पण सगळं जग फिरून येतोय. घरी काय चाललं असेल, यानंतर काय करायचं आहे, संध्याकाळी कुठे जायचं आहे, उद्या काय आहे, अरे बापरे उद्यासुद्धा लवकर उठावं लागेल, असे 100 विचार एकाच वेळेला आपण करत बसतो. असतो आपण शरीराने इथे, पण मनाने अनेक ठिकाणी फिरून येत असतो. असं हे मन आहे आणि त्याला आपल्या हातात ठेवणं, त्याला आपल्या कह्यात ठेवणं हे फार फार म्हणजे फार कठीण काम आहे. भल्यांना ते साधलेलं नाही आहे. आणि या सगळ्या मनातच सगळे विकार उद्भवतात आणि त्यामुळे आपली गाडी कधी थोडी इकडे घसरते, कधी थोडी तिकडे घसरते. तर असं एकदा मी एक डॉक्टर धनश्री लेले यांचं व्याख्यान ऐकत होते आणि त्याच्यामध्ये आपल्या चारित्र्यावर कुठला डाग असतो, तर मीपणाचा डाग असतो, असं काहीसं ती ज्ञानेश्वर माऊली आणि असं सगळे संदर्भ घेऊन बोलत होती. त्यावरून मला एक अगदी छोटीशी कविता सुचली, ती मी वाचून दाखवते आणि मग मन उधाण कसं आहे हे वाऱ्याचं ते आपण ऐकणार आहोत. कवितेचं नाव आहे कमी. सगळंच आता कमी करत आणलंय हळूहळू, सगळंच आता कमी करत आणलंय हळूहळू. चहातली साखर, गहू नको म्हणून भाकर, मीठ अगदी चिमूटभर आणि गोड अगदी टिचभर. जळजळ होते म्हणून तिखट नको, मळमळ होते म्हणून रबडी नको. बाजारातल्या अनेक गोष्टी तर नुसत्याच बघते, घ्याव्याशा वाटल्या की पर्सला चक्क कुलूप घालते. साड्याही अनेक वाटून टाकल्या, वस्तूही खूप देऊन टाकल्या. ऐकूच कमी येतं म्हणून गप्पा कमी, गप्पा नसल्यामुळे गॉसिपही कमी. डोळे दुखतात म्हणून टी व्ही कमी, डोक्याला आराम म्हणून वाचन कमी. हे सगळं तसं बऱ्यापैकी जमलं आहे, हे सगळं तसं बऱ्यापैकी जमलं आहे. फक्त एकाच गोष्टीशी घोडं अडलं आहे, माझ्यातला मी काही होत नाही आहे कमी. माझ्यातला मी काही होत नाही आहे कमी, यातून मार्ग काढायची देतो का कोणी हमी. तुमच्याकडे काही उपाय असेल तर नंतर मला सांगा.